बहुचर्चित ओमकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू. बहुचर्चित खून प्रकरणाला धक्कादायक वळण. बालिकाश्रम रोड येथे 19 जून 2023च्या रात्री बहुचर्चित ओमकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणाने संपूर्ण अहिल्यानगर शहरासह महाराष्ट्र हादरला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा गामा भागानगरे खून प्रकरणाने अहिल्यानगर शहरात एकच खळबळ उडवून दिली. या खून प्रकरणात मुख्य आरोपी गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संतोष सरोदे उर्फ बबलू याच्यासह अनेकांचा समावेश होता. अतिशय निर्गुणपणे अर्ध्या रात्री ओमकार उर्फ गामा भागानगरे याचा खून करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच यातील एक आरोपी संतोष सरोदे उर्फ बबलू राहणार जाधवमाळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता आणि तो जामिनावर बाहेर होता. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता आणि शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे गामा भागानगरे खून प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले असून आधीच गामा भागानगरे खून प्रकरण चर्चेत असताना जामिनावर असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर नालेगाव अमरधाम या ठिकाणी 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता संतोष सरोदे यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.